भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी दीर्घकालीन संघर्षानंतर स्वतंत्र झाला. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्याय व्यवस्था देणे ही मोठी जबाबदारी होती. यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणण्यात आली. ही राज्यघटना भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी, नागरिक, पालक, विद्यार्थी, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित संविधान आहे. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी संविधान निर्मितीत बहुमोल योगदान दिले. संविधानाने आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा वारसा दिला. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, धर्म स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा हक्क दिला. त्यामुळे भारतातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी आणि सशक्त लोकशाही म्हणून ओळखली जाते. त्यांनी असे सांगितले. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. भारतीय संविधान अंमलात आले आणि नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाने स्वतःची दिशा ठरवली. विविधतेत एकता हा भारताचा आत्मा प्रजासत्ताक दिनाद्वारे अधोरेखित होतो. त्यानंतर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर महिलांचं पथक, त्याच्या पाठीमागे NCC 38 बटालियन मुले व मुलींचा पथक. यानंतरचं पथक आहे SRPF राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10. या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र बारई आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोलीस उपनिरीक्षक हिरालाल मावस्कर. 6 मार्च 1948 रोजी SRPF ची स्थापना पुरंदर पुणे येथे झाली. SRPF चे राज्यात एकूण 19 गट असून साधारण 20,000 पोलीस अंमलदार आहेत. दुसरं पिशवीचे पथक, या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कुमार गणेश देशमुख आणि त्यांना सहाय्य करीत आहेत कुमार इजियान सगरी आणि यांचे प्रशिक्षक आहेत पोलीस हवालदार पौळ आणि पोलीस हवालदार लायने. शालेय जीवनातच रस्ता सुरक्षाबाबतचे प्रशिक्षण घेऊन भविष्यातील आव्हानासाठी सज्ज होणारे आरक्षित. भारताचा प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या लोकशाही मूल्याचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा सन्मान आहे. आपण सर्वांनी मिळून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊया, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी केले. तत्पूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी परेड कमांडर, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या समवेत परेड निरीक्षण केले. त्यानंतर परेडचे संचलन राहुल आत्राम यांच्या नियंत्रणाखाली पार पडले. परेड पथ संचलनात पोलीस विभाग, शहर पोलीस विभाग, महिला व पुरुष पथक, राज्य राखीव पोलीस दल महिला व पुरुष, शहर पोलीस दलाच्या शीघ्र प्रतिसाद दल, होमगार्ड पथक, NCC पथक, बॉम्ब शोधक पथक, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन बचाव दल पथक आदींचा समावेश होता. प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये आणि अभिमानाने साजरा केला जात आहे. या पवित्र दिनी उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ मान्यवर, नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि उपस्थित असलेले सगळे पत्रकार बांधव, मी आपणा सर्वांना मनपूर्वक प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी दीर्घकालीन अशा संघर्षातून स्वतंत्र झाला. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्यायवादी व्यवस्था देणे ही मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांच्यावर होती. यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी
भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली